मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्या ठिकाणी आपण इंग्लिश शब्द पाहतोय आणि तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीने पाहतोय। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 70 शब्द पाहणार आहोत। पहिल्यांदा शब्द, त्याचे सिनोनिम्स आणि त्याचे अँटोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, प्रत्येक शब्दाला वाक्यामध्ये कशा प्रकारे वापरायचं हे व्यवस्थितरित्या आपण समजून घेत आहोत। बघा, पहिला शब्द तुमच्या समोर आहे एबिलिटी। हे एक नाउन आहे। मराठीमध्ये अर्थ होतो कौशल्य, शक्ती, काम करण्याची क्षमता। मराठीमध्ये कौशल्य, शक्ती, काम करण्याची क्षमता अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो। हा शब्द एखाद्या व्यक्तीमध्ये काही गोष्ट करण्याची शक्ती, कौशल्य किंवा क्षमता असल्याचे दर्शवतो। उदाहरणार्थ, एव्हरीवन हॅज द एबिलिटी टू लर्न न्यू थिंग्स। प्रत्येकाकडे नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता असते। आता याचे सिनोनिम्स काय काय आहेत? पॉवर, फोर्स, माइट, कॉम्पिटन्सी, कॅपॅसिटी, जीनियस, टर्न। तर हे काय समानार्थी शब्द आहेत याचे। बघा, ज्या प्रकारे एका शब्दाचे दोन अर्थ निघतात, त्याच प्रकारे त्याचे समानार्थी शब्द पण थोडे वेगवेगळे असणार आहेत। ठीक आहे, आपला मेन फोकस जो राहणार आहे तो शब्द आणि त्याचा अर्थ समजून घेणे याच्यावरती राहणार आहे। तर याचे अँटोनिम्स काय काय आहेत बघा, इनएबिलिटी, फिबलनेस, इनसफिशियन्सी, इनकॅपेबिलिटी। तर हे काय त्याचे विरुद्धार्थी शब्द आहेत। बघा, प्रत्येकाला आपण वाक्यामध्ये कसं वापरायचं, ह्याचा अर्थ काय होतो ते समजून घेऊया। बघा, पहिला शब्द समानार्थी शब्द काय आहे? पॉवर। मराठीमध्ये अर्थ होतो शक्ती, सामर्थ्य। एखाद्याकडे काही गोष्ट करण्याची शारीरिक किंवा मानसिक ताकद असणे। उदाहरण, त्याची शक्ती प्रचंड आहे। हिज पॉवर इज इमेन्स। दुसरा शब्द आहे फोर्स। मराठीत अर्थ होतो बल किंवा ताकद। एखाद्या कृतीसाठी लागणारी शारीरिक किंवा नैतिक ताकद। त्याने बलाने दरवाजा उघडला। ही ओपन द डोअर विथ फोर्स। त्याने बलाने दरवाजा उघडला अशा प्रकारे। पुढचा शब्द आहे माइट। मराठीमध्ये अर्थ होतो सामर्थ्य, पराक्रम, मोठी शक्ती किंवा प्रभाव दर्शवणारी ताकद। त्याचे सामर्थ्य सर्वांना आश्चर्यचकित करते। हिज माइट अमेजेस एव्हरीवन। तर लक्षात ठेवा, माइट म्हणजे काय? सामर्थ्य किंवा पराक्रम। पुढे आहे कॉम्पिटन्सी। मराठीत अर्थ होतो समर्थता, योग्यता। एखाद्या कामाला योग्य असण्याची किंवा ते चांगल्या प्रकारे करण्याची क्षमता। त्याची योग्यता नोकरीसाठी पुरेशी आहे। हिज कॉम्पिटन्सी इज सफिशियंट फॉर द जॉब। तर अशा प्रकारे लक्षात ठेवा, कॉम्पिटन्सी म्हणजे समर्थता किंवा योग्यता। पुढचा शब्द आहे कॅपॅसिटी। मराठीमध्ये अर्थ होतो सामर्थ्य किंवा क्षमता। एखाद्या गोष्टीला समाविष्ट करण्याची क्षमता। त्याची क्षमता खूप मोठी आहे। हिज कॅपॅसिटी इज व्हेरी हाय। दुसरा शब्द आहे जीनियस। मराठीत अर्थ होतो प्रतिभा किंवा बुद्धिमत्ता, असामान्य बुद्धी किंवा सर्जनशीलता। तो एक प्रतिभावान व्यक्ती आहे। ही इज अ जीनियस अशा प्रकारे। पुढचा शब्द आहे टर्न। मराठीत अर्थ होतो प्रवृत्ती किंवा कौशल्य। एखाद्या विशिष्ट कामासाठी असलेली नैसर्गिक प्रवृत्ती किंवा कौशल्य। त्याला संगीताची प्रवृत्ती आहे। ही हॅज अ टर्न फॉर म्युझिक। तर अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवा। बघा, टर्न। बघा, आता विरुद्धार्थी शब्द पाहूया। इनएबिलिटी अर्थ काय आहे? अक्षमता किंवा असमर्थता। एखादी गोष्ट करण्याची शक्ती किंवा क्षमता नसणे। त्याची असमर्थता त्याला अडचणीत आणते। हिज इनएबिलिटी पुट्स हिम इन ट्रबल। दुसरा आहे फिबलनेस। मराठीत अर्थ होतो दुर्बलता किंवा कमकुवतपणा, शारीरिक किंवा मानसिक कमजोरी।
त्याची दुर्बलता दिसून येते. हिज फिबलनेस इज इव्हिडंट. पुढचा शब्द आहे इनसफिशियन्सी. मराठीत अर्थ होतो अपुरेपणा, अपुरी क्षमता. एखाद्या कामासाठी आवश्यक तितकी शक्ती किंवा साधन नसणे, त्याचा अपुरेपणा समस्येला कारणीभूत आहे. हिज इनसफिशियन्सी इज द कॉज ऑफ द प्रॉब्लेम. इनसफिशियन्सी म्हणजे काय? अपुरेपणा किंवा अपुरी क्षमता. पुढे आहे इनकॅपेबिलिटी. मराठीत अर्थ होतो अयोग्यता, अक्षमता. एखाद्या कामाला योग्य नसणे किंवा ते करण्याची क्षमता नसणे, त्याची अयोग्यता स्पष्ट आहे. हिज इनकॅपेबिलिटी इज क्लिअर. तर अशा पद्धतीने ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा. हे विरुद्धार्थी शब्द आहेत. कशाचे? ॲबिलिटीचे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे अबॉमिनेबल. हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीमध्ये अर्थ होतो घृणास्पद, निंदनीय किंवा अपायकारक. मराठीमध्ये काय अर्थ होतो? घृणास्पद, निंदनीय किंवा अपायकारक अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र नापसंती, घृणा किंवा अपमानजनक भावना दर्शवतो. द प्रिझनर्स वेअर केप्ट इन ॲबनॉमिनल कंडिशन्स. कैद्यांना अतिशय वाईट परिस्थितीत ठेवण्यात आले होते. बघा, याचे समानार्थी शब्द म्हणजे सिनोनिम्स आहेत. हेटफुल, ऑडियस, लोथसम, नॉशियस किंवा नॉझियस, वाईल आणि रिच्ड. तर बघा, याचे अँटोनिम्स आहेत लवेबल, प्लीझंट आणि हॅप्पी. तर बघा, प्रत्येकाला वाक्यामध्ये आपण वापरूया. पहिला शब्द आहे हेटफुल. मराठीत अर्थ होतो द्वेषपूर्ण, घृणास्पद. एखादी गोष्ट जी द्वेष किंवा नापसंती उत्पन्न करते. उदाहरणार्थ, त्याचे वागणे द्वेषपूर्ण आहे. हिज बिहेवियर इज हेटफुल. दुसरा शब्द आहे ऑडियस. मराठीमध्ये अर्थ होतो निंदनीय किंवा तिरस्कारणीय. एखादी गोष्ट जी इतकी वाईट आहे की तिचा तिरस्कार वाटतो, त्याचा स्वभाव निंदनीय आहे. हिज नेचर इज ऑडियस. तर बघा, हेटफुल आणि ऑडियस दोन्ही शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे लोथसम. मराठीत अर्थ होतो घृणास्पद किंवा केयसवाना. एखादी गोष्ट जी इतकी अप्रिय आहे की ती घृणा उत्पन्न करते. हा वास केयसवाना आहे. दिस स्मेल इज लोथसम. दुसरा शब्द आहे नॉशस किंवा याला नॉजस असं पण तुम्ही म्हणू शकता. मराठीमध्ये अर्थ होतो उलट्या कराव्यात असा वाटणारा, घृणास्पद. एखादी गोष्ट जी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या घृणा किंवा अस्वस्थता निर्माण करते. उदाहरणार्थ, हे खाद्य उलट्या कराव्यात असे आहे. दिस फूड इज नॉशस किंवा नॉजस. पुढे बघा, पुढचा शब्द आहे वाईल. मराठीत अर्थ होतो नीच किंवा घाणेरडा. एखादी गोष्ट जी नैतिक किंवा स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून खूप खालच्या स्तरावर आहे. उदाहरणार्थ, त्याचे कृत्य नीच होते. हिज ॲक्ट वॉज वाईल. पुढचा शब्द आहे रिच. मराठीत अर्थ होतो दयनीय किंवा दुःखी. एखादी स्थिती किंवा व्यक्ती जी अत्यंत दुःखद किंवा वाईट आहे. उदाहरणार्थ, त्याचे जीवन दयनीय आहे. हिज लाईफ इज रिच. ठीक आहे. पुढे बघा, काही विरोधार्थी शब्द आहेत. लवेबल म्हणजे प्रेमास्पद किंवा प्रिय. एखादी गोष्ट जी प्रेम आणि आकर्षण निर्माण करते. ती मुलगी प्रेमास्पद आहे. दॅट गर्ल इज लवेबल. पुढचा शब्द आहे प्लीझंट. मराठीत अर्थ होतो आनंददायक किंवा सुखद. एखादी गोष्ट जी सुख आणि समाधान देते. उदाहरणार्थ, हे वातावरण सुखद आहे. दिस ॲटमॉस्फिअर इज प्लीझंट. पुढचा शब्द आहे हॅप्पी. मराठीत अर्थ होतो आनंदी किंवा सुखी. एखादी व्यक्ती किंवा स्थिती जी आनंद आणि सकारात्मकता दर्शवते. उदाहरणार्थ, तो आनंदी आहे. ही इज हॅप्पी. तर हे काय विरुद्धार्थी शब्द होते पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा शब्द आहे ॲब्रिज. एक वर्ब आहे आणि मराठीमध्ये अर्थ होतो संक्षेप करणे, कमी करणे किंवा घटवणे. मराठीमध्ये काय अर्थ होतो? संक्षेप करणे, कमी करणे किंवा घटवणे अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो.
हा शब्द एखाद्या मजकुराचा, कथेचा किंवा गोष्टीचा आकार किंवा लांबी कमी करणे दर्शवतो, विशेषतः महत्त्वाच्या भागांना टिकवून. ठीक आहे. वाक्य बघा. द टीचर ॲब्रिज द स्टोरी टू मेक इट इझियर फॉर द स्टुडंट्स. शिक्षकांनी गोष्ट विद्यार्थ्यांना सोपी व्हावी म्हणून संक्षिप्त केली. याचे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आहे कॉन्ट्रॅक्ट आणि कॉम्प्रेस, आणि अँटोनिम्स आहे एक्सपॅन्ड. तर वाक्यामध्ये पाहूया यांना. बघा, कॉन्ट्रॅक्ट मराठीत अर्थ होतो करार करणे, कमी करणे. एखाद्या गोष्टीचा आकार किंवा व्याप्ती कमी करणे. बघा, करार करणे असा पण अर्थ होतो, पण या ठिकाणी विरुद्धार्थी म्हणून आपण कमी करणे घेतलेला आहे. त्याने पुस्तकाला कमी केले. ही कॉन्ट्रॅक्टेड द बुक. पुढचा आहे कॉम्प्रेस. मराठीत अर्थ होतो संक्षिप्त करणे, दाबून कमी करणे. एखाद्या मजकुराला किंवा साहित्याला संक्षेपात मांडणे. त्याने लेख संक्षिप्त केला. ही कॉम्प्रेस्ड द आर्टिकल. ठीक आहे, दोन्ही अर्थ लक्षात ठेवा. बघा, याचा विरुद्धार्थी शब्द आहे एक्सपॅन्ड. कमी करण्याच्या विरोधी काय होतो? विस्तारणे किंवा वाढवणे. विस्तार करणे किंवा वाढवणे एक्सपॅन्डचा अर्थ निघतो. वर्णन. एखाद्या गोष्टीचा आकार, व्याप्ती किंवा सविस्तरता वाढवणे. त्याने विचार विस्तारले. ही एक्सपॅन्डेड द आयडिया. पुढे बघा, पुढचा शब्द आहे ॲबॉलिश. हा एक वर्ब आहे. याचा मराठीमध्ये अर्थ होतो नष्ट करणे, रद्द करणे किंवा समाप्त करणे. मराठीमध्ये काय अर्थ होतो? नष्ट करणे, रद्द करणे किंवा समाप्त करणे अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखादा कायदा, प्रथा किंवा व्यवस्थेला पूर्णपणे संपवणे किंवा त्याचा अंत करणे हा असं दर्शवतो. उदाहरणार्थ, वी शूड ॲबॉलिश अनफेअर ट्रॅडिशन्स. आपण अन्यायकारक परंपरा संपवायला हव्यात. याचे सिनोनिम्स आहेत रिफिल, रिवोक, ॲनल, कॅन्सल, ओव्हरथ्रो. इन्फोर्स, होल्ड आणि इस्टॅब्लिश हे याचे अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहेत. पहिला शब्द आहे रिफिल. मराठीत अर्थ होतो रद्द करणे, विधी रद्द करणे अशा अर्थाने. एखाद्या कायद्याला किंवा नियमाला औपचारिकरित्या समाप्त करणे. उदाहरण, सरकारने कायद्याला रद्द केले. द गव्हर्नमेंट रिपील्ड द लॉ. दुसरा शब्द आहे रिवोक. मराठीत अर्थ होतो परत घेणे, रद्द करणे. एखाद्या परवानगीला किंवा निर्णयाला मागे घेणे. उदाहरणार्थ, त्याने परवानगी परत घेतली. ही रिवोक्ड द परमिशन. तर दोन्ही शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा शब्द आहे अनल्ड. मराठीत अर्थ होतो अमान्य करणे, रद्द करणे. एखाद्या कराराला किंवा निर्णयाला वैध न मानणे आणि रद्द करणे. उदाहरणार्थ, न्यायालयाने लग्न अमान्य केले. द कोर्ट अनल्ड द मॅरेज. पुढचा शब्द आहे कॅन्सल. मराठीत अर्थ होतो रद्द करणे किंवा थांबवणे. एखादी योजना किंवा कराराला थांबवणे किंवा रद्द करणे. त्याने तिकीट रद्द केले. ही कॅन्सल्ड द तिकीट्स. पुढचा शब्द आहे ओव्हरथ्रो. मराठीत अर्थ होतो उलथावणे, पाडणे. एखाद्या सत्तेला किंवा व्यवस्थेला बलपूर्वक संपवणे. लोकांनी सरकारला उलथावले. द पीपल ओव्हरथ्रेव द गव्हर्नमेंट. ओव्हरथ्रो व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, उलथावणे किंवा पाडणे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे इन्फोर्स. मराठीत अर्थ होतो लागू करणे, अंमलात आणणे. एखाद्या कायद्याला किंवा नियमाला सक्रियपणे लागू करणे. उदाहरणार्थ, सरकारने कायद्याला लागू केले. द गव्हर्नमेंट इन्फोर्स्ड द लॉ. बघा, ॲबॉलिशचा विरुद्धार्थी शब्द आहे. ॲबॉलिश म्हणजे ज्या ठिकाणी रद्द करणे, नष्ट करणे असं होतं त्या ठिकाणी, तसंच इथे विरुद्धार्थी म्हणून लागू करणे अशा प्रकारे अर्थ निघतोय. द गव्हर्नमेंट इन्फोर्स्ड द लॉ. सरकारने कायद्याला लागू केले. पुढचा शब्द आहे होल्ड. मराठीत अर्थ होतो धरणे, कायम ठेवणे. एखाद्या गोष्टीला कायम ठेवणे किंवा चालू ठेवणे.
त्याने निर्णय कायम ठेवला. ही हेल्ड द डिसिजन. अशा प्रकारे. पुढे बघा पुढचा शब्द आहे इस्टॅब्लिश. मराठीत अर्थ होतो स्थापना करणे, सुरू करणे. एखाद्या नवीन व्यवस्थेला किंवा नियमाला सुरुवात करणे आणि मजबूत करणे. त्याने नवीन नियम स्थापले. ही इस्टॅब्लिश्ड न्यू रूल्स. पुढचा शब्द आहे ॲब्रप्ट. हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत अर्थ होतो अचानक, खडबडीत, अस्पष्ट, उग्र. मराठीमध्ये काय अर्थ होतो? अचानक, खडबडीत किंवा अस्पष्ट अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात, हालचालीत किंवा वागणुकीत अचानकता, खंडितपणा किंवा तीक्ष्णता दर्शवतो. ही गेव ॲन ॲब्रप्ट आन्सर. त्याने अचानक उत्तर दिले किंवा त्याने उग्र उत्तर दिले असं पण तुम्ही म्हणू शकता. सिनोनिम्स ब्रोकन, रग्ड, स्टीफ, सडन, अनएक्सपेक्टेड, शॉर्ट, कर्ट हे आहेत त्याचे समानार्थी शब्द. पुढे आहेत अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. स्मूथ, लेवल, स्लो, लॉंग, कर्टियस. बघा पहिला समानार्थी शब्द ब्रोकन. मराठीत अर्थ होतो तुटलेला किंवा खंडित. एखादा पृष्ठभाग किंवा गोष्ट जी खंडित किंवा असमान आहे. रस्ता तुटलेला आहे. द रोड इज ब्रोकन. दुसरा आहे रग्ड. मराठीत अर्थ होतो खडबडीत किंवा खरखरीत. एखादा पृष्ठभाग जो खड्ड्यांनी किंवा असमानतेने भरलेला आहे. पर्वत खडबडीत आहे. द माउंटेन इज रग्ड. बघा रग आणि ब्रोकन. ठीक आहे. तुटलेला, खंडित. रग्ड म्हणजे काय? खडबडीत, खडखडीत, खरखरीत. लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा शब्द आहे स्टीप. मराठीत अर्थ होतो तीक्ष्ण, उतार असलेला. एखादी जागा जी अत्यंत उतार असते किंवा लवकर चढते. तो पायथा तीक्ष्ण आहे. द पॅथ इज स्टीप. पुढचा शब्द आहे सडन. मराठीत अर्थ होतो अचानक, झटपट. एखादी घटना किंवा बदल जो अपेक्षित नसतो. अचानक पाऊस झाला. सडन रेन ऑकर्ड. अचानक पाऊस झाला. पुढचा शब्द आहे अनएक्सपेक्टेड. मराठीत अर्थ होतो अपेक्षित नसलेला, अनपेक्षित. जे पूर्वसूचना किंवा योजना नसताना घडते असं. त्याचे आगमन अनपेक्षित होते. हिज अरायवल वॉज अनएक्सपेक्टेड. शॉर्ट. मराठीत अर्थ आहे लहान किंवा संक्षिप्त. एखाद्या गोष्टीचा कालावधी किंवा लांबी कमी असणे. त्याचे उत्तर लहान होते. हिज आन्सर वॉज शॉर्ट. पुढे बघा पुढचा शब्द आहे कर्ट. मराठीत अर्थ होतो थोडक्यात, असभ्य. एखादे बोलणे किंवा वागणे थोडक्यात आणि कधीकधी असभ्य पद्धतीने. उदाहरणार्थ त्याचे वागणे असभ्य होते. हिज बिहेवियर वॉज कर्ट. पुढे बघा पुढचा शब्द आहे स्मूथ. हा विरुद्धार्थी शब्द आहे. अर्थ होतो गुळगुळीत किंवा समरस. एखादा पृष्ठभाग जो समान आणि खड्डेमुक्त आहे. रस्ता गुळगुळीत आहे. द रोड इज स्मूथ. पुढे आहे लेवल. मराठीत अर्थ होतो सपाट किंवा समतल. एखादी जागा जी उताराची नसते आणि समान असते. उदाहरणार्थ जमीन समतल आहे. द लँड इज लेवल. पुढचा शब्द आहे स्लो. मराठीत अर्थ होतो हळू, मंद. एखादी गोष्ट जी अचानक नसते तर हळूहळू होते. त्याचे काम हळू आहे. हिज वर्क इज स्लो. पुढचा शब्द आहे लॉंग. मराठीत अर्थ होतो लांब, विस्तृत. एखाद्या गोष्टीचा कालावधी किंवा लांबी जास्त असणे. त्याचे भाषण लांब होते. हिज स्पीच वॉज लॉंग. पुढचा शब्द आहे कर्टियस. मराठीत अर्थ होतो नम्र किंवा शिष्ट. एखादे बोलणे किंवा वागणे जे सौजन्यपूर्ण आणि मृदू असते. उदाहरण तो नम्र आहे. ही इज कर्टियस.
पुढे बघा, पुढचा शब्द आहे ॲब्सोल्यूट. एक ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीमध्ये अर्थ होतो पूर्ण, निश्चित किंवा स्वतंत्र. मराठीमध्ये काय अर्थ होतो? पूर्ण, निश्चित किंवा स्वतंत्र अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखाद्या गोष्टीच्या पूर्णतेच्या निर्विवाद किंवा स्वायत्तेच्या गुणाला दर्शवतो. उदाहरणार्थ, आय नीड ॲब्सोल्यूट सायलेन्स. मला पूर्ण शांती हवी आहे. याचे सिनोनिम्स आहेत पॉझिटिव्ह, आर्बिट्ररी, डिस्पॉटिक, इंडिपेंडेंट. पुढे आहे अँटोनिम्स, शॅडोवी, लिमिटेड आणि डिपेंडेंट. बघा, पहिला शब्द आहे पॉझिटिव्ह. मराठीत अर्थ होतो निश्चित किंवा सकारात्मक. एखादी गोष्ट ज्याबद्दल शंका नसते आणि ती स्पष्ट आहे अशी. त्याचे निश्चित उत्तर आहे ही हॅज अ पॉझिटिव्ह आन्सर. पुढे आहे आर्बिट्ररी. अर्थ होतो मनमानी किंवा स्वैच्छिक. एखादा निर्णय जो कोणत्याही नियमाशिवाय घेतला जातो. उदाहरणार्थ, त्याचे मनमानी नियम आहेत. हिज रूल्स आर आर्बिट्ररी. पुढचा शब्द आहे डिस्पॉटिक. मराठीत अर्थ होतो निरंकुश, हुकुमशाही. एखादी सत्ता जी पूर्ण नियंत्रण आणि दडपशाहीने चालते. उदाहरणार्थ, त्याचे निरंकुश राज्य होते. हिज रूल वॉज डिस्पॉटिक. पुढचा शब्द आहे इंडिपेंडेंट. मराठीत अर्थ होतो स्वातंत्र्य, स्वायत्त. एखादी गोष्ट किंवा जो इतरांवर अवलंबून नाही, तो स्वातंत्र्य आहे. ही इज इंडिपेंडेंट. पुढचा शब्द आहे शॅडोवी. मराठीत अर्थ होतो सावलीसारखा, अस्पष्ट. एखादी गोष्ट जी स्पष्ट नाही किंवा वास्तविकतेची कमतरता आहे. उदाहरणार्थ, त्याचे विचार अस्पष्ट आहेत. हिज थॉट्स आर शॅडोवी. पुढचा शब्द आहे लिमिटेड. मराठीत अर्थ होतो मर्यादित किंवा संकुचित. एखादी गोष्ट जी काही मर्यादेतच आहे आणि पूर्ण नाही. उदाहरणार्थ, त्याची सत्ता मर्यादित आहे. हिज पॉवर इज लिमिटेड. पुढे बघा, पुढचा शब्द आहे डिपेंडेंट. मराठीत अर्थ होतो अवलंबित, परावलंबी. एखादी गोष्ट किंवा व्यक्ती जो इतरांवर अवलंबून आहे, तो अवलंबित आहे. ही इज डिपेंडेंट. पुढचा शब्द आहे ॲब्स्टिनेन्स. एक नाउन आहे. मराठीत अर्थ होतो संयम, उपवास, त्याग. संयम, उपवास किंवा त्याग अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. एखाद्या गोष्टीपासून, उदाहरणार्थ अन्न, मद्य, इच्छा, स्वेच्छेने दूर राहणे किंवा त्याचा त्याग करणे असा दर्शवतो. ही प्रॅक्टिस्ड ॲब्स्टिनेन्स फ्रॉम स्मोकिंग. त्याने धूम्रपानापासून संयम पाळला. सिनोनिम्स बघा, टेम्परन्स, फास्ट. अँटोनिम्स बघा, फिस्ट, प्लेंटी, ऑर्जीस. बघा, टेम्परन्स मराठीत अर्थ होतो संयम, मितभोक्ती. एखाद्या गोष्टीचा वापर मर्यादित ठेवणे किंवा संतुलित राहणे. त्याने संयम ठेवला. ही प्रॅक्टिस टेम्परन्स. पुढचा शब्द आहे फास्ट. मराठीत अर्थ होतो उपवास, अन्नत्याग. एखाद्या काळासाठी अन्न किंवा विशिष्ट पदार्थाचा त्याग करणे, सहसा धार्मिक किंवा आरोग्याच्या कारणांसाठी. तिने उपवास केला. शी ऑब्झर्व्ड अ फास्ट. पुढचा शब्द आहे फेस्ट. मराठीत अर्थ होतो उत्सव, भरपूर खाणे. मोठ्या प्रमाणात अन्न खाणे किंवा उत्सव साजरा करणे हे विरुद्धार्थी शब्द आहेत. बघा, त्यांनी उत्सव केला. दे हेल्ड अ फीस्ट. पुढचा शब्द आहे प्लेंटी. मराठीत अर्थ होतो भरपूर, प्रचुरता. एखाद्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा किंवा वापर. तिथे प्रचुरता आहे.
देअर इज प्लेंटी देअर. पुढचा शब्द आहे ऑर्जीज. मराठीत अर्थ होतो उधळपट्टी, अनैतिक उत्सव. अति प्रमाणात आणि कधीकधी अनैतिक पद्धतीने खाणेपिणे किंवा आनंद साजरा करणे. उदाहरणार्थ त्यांनी उधळपट्टी केली. दे इंडल्ज इन ऑर्जीज. पुढे बघा, पुढचा शब्द आहे ॲब्स्ट्रूज. ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीमध्ये अर्थ होतो गूढ, कठीण, असमजण्यासारखा. गूढ, कठीण किंवा असमजण्यासारखा अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखाद्या विषयाचा किंवा संकल्पनेचा जटिल, गहन आणि सहज समजण्यास अवघड असलेला गुण दर्शवतो. द टीचर एक्सप्लेन्ड द ॲब्स्ट्रूज टॉपिक क्लिअरली. शिक्षकांनी कठीण विषय स्पष्ट समजावला. सिनोनिम्स आहे प्रोफाउंड, रिकंडाइट, हिडन. अँटोनिम्स सिंपल, क्लिअर. पहिला शब्द आहे प्रोफाउंड. अर्थ गहन, खोल. एखादी गोष्ट जी खूप खोल किंवा जटिल आहे आणि समजण्यास विशेष प्रयत्न लागतात. उदाहरणार्थ त्याचे विचार गहन आहेत. हिज थॉट्स आर प्रोफाउंड. शब्द आहे रिकंडाइट. मराठीत अर्थ होतो गूढ, दुर्लभ. एखादी माहिती किंवा ज्ञान जे सामान्यासाठी अवघड किंवा दुर्लभ आहे. उदाहरणार्थ हे ज्ञान गूढ आहे. दिस नॉलेज इज रिकंडाइट. पुढचा शब्द आहे हिडन. मराठीत अर्थ होतो लपलेला, गुप्त. एखादी गोष्ट जी स्पष्ट नाही आणि लपलेली किंवा समजण्यास अवघड आहे अशी. उदाहरणार्थ सत्य लपलेले आहे. द ट्रूथ इज हिडन. पुढचा शब्द आहे सिंपल. मराठीत अर्थ होतो साधा, सोपा. एखादी गोष्ट जी सहज समजण्यासारखी आणि जटिल नसलेली आहे. उदाहरणार्थ हे प्रश्न सोपे आहेत. These questions are simple. ॲब्स्ट्रूजचे विरुद्धार्थी शब्द आहेत बघा हे. पुढे आहे क्लिअर. मराठीत अर्थ होतो स्पष्ट, सुस्पष्ट. वर्णन एखादी गोष्ट जी समजण्यास किंवा पाहण्यास सोपी आणि संदिग्ध नसलेली आहे असा. उदाहरणार्थ त्याचे स्पष्टीकरण सुस्पष्ट आहे. हिज एक्सप्लेनेशन इज क्लिअर. पुढे बघा, पुढचा शब्द आहे ॲब्सर्ड. एक ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीमध्ये अर्थ होतो वेड्यासारखा, मूर्खपणाचा, हास्यास्पद. मराठीमध्ये काय अर्थ होतो? वेड्यासारखा, मूर्खपणाचा, हास्यास्पद अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. हा शब्द एखाद्या गोष्टीच्या तर्कहीनता, मूर्खपणा किंवा हास्यास्पदतेचा गुण दर्शवतो. हिज एक्सक्यूज वॉज ॲब्सर्ड. त्याचा बहाणा हास्यास्पद होता. सिनोनिम्स आहेत सिली, फुलिश, लाफेबल. अँटोनिम्स आहेत वाईज, सॉलम. बघा, पहिला शब्द सिली. मराठीत अर्थ होतो मूर्ख, हलक्या दर्जाचा. एखादी गोष्ट जी गंभीर नसून मूर्खपणाची वाटते. उदाहरणार्थ त्याचे वागणे मूर्ख आहे. हिज बिहेवियर इज सिली. दुसरा शब्द आहे फुलिश. मूर्खपणाचा किंवा अज्ञानी. एखादी कृती किंवा विचार जो तर्काला धरून नसतो. हे नियम मूर्खपणाचे आहेत. दीज डिसिजन्स आर फुलिश. पुढचा शब्द आहे लाफेबल. मराठीत अर्थ होतो हास्यास्पद, मजेशीर. एखादी गोष्ट जी इतकी विचित्र आहे की ती हसवते. त्याचे बोलणे हास्यास्पद आहे. हिज स्पीच इज लाफेबल. पुढे बघा, काही अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहेत. वाईज म्हणजे सुज्ञ, बुद्धिमान. एखादी गोष्ट जी तर्कसंगत आणि बुद्धिमत्तापूर्ण आहे. तो बुद्धिमान आहे. ही इज वाईज. पुढचा शब्द आहे सॉलम. मराठीत अर्थ होतो गंभीर, श्रद्धापूर्ण. एखादी गोष्ट जो हलकेपणा नसून गंभीर आणि आदरयुक्त आहे. त्याचे वागणे गंभीर आहे. हिज बिहेवियर इज सॉलम. पुढे बघा, पुढचा शब्द आहे अबॅन्डन्स. एक नाउन आहे.
मराठीत अर्थ होतो प्रचुरता, भरपूरपणा, समृद्धी. मराठीमध्ये हा शब्द प्रचुरता, भरपूरपणा किंवा समृद्धी अशा अर्थाने वापरला जातो. हा शब्द एखाद्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा किंवा उपलब्धता दर्शवतो. द गार्डन हॅज अन अबंडन्स ऑफ फ्लॉवर्स. बागेत भरपूर फुले आहेत. याचे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आहे प्लेंटी, प्रोफ्युसनेस, रिचनेस. अँटोनिम्स आहेत फॅमिन, वॉन्ट, पॉवर्टी. बघा, प्लेंटी मराठीत अर्थ होतो भरपूर, प्रचुरता. एखाद्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा असणे. तिथे अन्नाची प्रचुरता आहे. देअर इज प्लेंटी ऑफ फूड देअर. पुढचा शब्द आहे प्रोफ्युसनेस. मराठीत अर्थ होतो उधळपट्टी, प्रचंडता. एखाद्या गोष्टीचा अतिप्रमाणात वापर किंवा उपलब्धता. फुलांची प्रचंडता दिसते. देअर इज प्रोफ्युसनेस ऑफ फ्लॉवर्स. पुढचा शब्द आहे रिचनेस. मराठीत अर्थ होतो समृद्धी, संपन्नता. एखाद्या गोष्टीत गुणवत्ता किंवा संपत्तीचा मोठा साठा असणे. जमिनीची संपन्नता चांगली आहे. द रिचनेस ऑफ लँड इज गुड. पुढचा शब्द होतो फॅमिन. मराठीत अर्थ होतो दुष्काळ, उपासमार. हा विरुद्धार्थी शब्द आहे बघा. अन्न किंवा संसाधनांचा तीव्र अभाव. गावात दुष्काळ पडला. अ फॅमिन स्टक द व्हिलेज. पुढचा शब्द आहे वॉन्ट. मराठीत अर्थ होतो गरज, अभाव. एखाद्या गोष्टीची कमतरता किंवा गरज असणे. त्याला पाण्याची गरज आहे. ही इज इन वॉन्ट ऑफ वॉटर. पुढचा शब्द आहे पॉवर्टी. मराठीत अर्थ होतो दारिद्र्य, गरिबी. संपत्ती किंवा संसाधनांचा अभाव ज्यामुळे गरिबी येते. त्याचे जीवन गरिबीत गेले. हिज लाईफ वेंट इनटू पॉवर्टी. तर अशा प्रकारे काही इंग्लिश शब्द मित्रांनो आपण पाहिले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा.